नमस्कार. उन्हाळा वाढला की आपल्याला काय आठवतं? एसी, कूलर, थंडगार पेय, बरोबर. पण कधी विचार केलाय की हे सगळं काही नसताना आपले पूर्वज या उन्हाळ्याला तोंड कसं देत असतील? याचं उत्तर लपलेलं आहे आपल्या हजारो वर्ष जुन्या भारतीय ज्ञानात. हो, आयुर्वेदात. चला तर मग आज आपण हेच रहस्य उलगडूया आणि बघूया की आयुर्वेदाच्या मदतीने या उन्हाळ्यावर मात कशी करायची. दिल्ली असो वा चेन्नई, मार्च महिना सुरू झाला की सूर्य अक्षरशः आग ओकू लागतो आणि आपलं शरीर ते आपल्याला सिग्नल द्यायला लागतं. हे फक्त गरम होतंय असं वाटणं नसतं, तर आपल्या शरीरावर त्याचा थेट परिणाम होत असतो. ती जी एक अस्वस्थता येते ना, तोच आपल्या शरीराचा एक इशारा असतो की आता माझ्याकडे लक्ष द्या. आता ही लक्षणं बघा, यातलं काही ना काही आपल्याला नक्कीच जाणवलं असेल नाही का? अगदी पंख्याखाली बसलो तरी घाम काही थांबत नाही, सतत गरम वाटत राहतं, छोट्या छोट्या गोष्टींवरून उगाचच चिडचिड होते, त्वचेवर रॅशेस येतात आणि ॲसिडिटीचा त्रास तर हमखास होतोच. हे सगळं काय आहे? तर आपल्या शरीरातली उष्णता वाढल्याचे हे संकेत आहेत आणि यावर काहीतरी नैसर्गिक उपाय करण्याची गरज आहे, हेच आपलं शरीर आपल्याला सांगत असतं. बरं, मग ह्यावर उपाय काय? आयुर्वेदाकडे याचं काय उत्तर आहे ते पाहूया. आयुर्वेदाचं म्हणणं खूप इंटरेस्टिंग आहे. ते म्हणतात की बाहेरून थंडावा शोधण्यापेक्षा शरीराला आतून थंड करणं जास्त महत्वाचं आहे. म्हणजे असं समजा की आपल्या प्रत्येकाच्या शरीरात एक इंटरनल एअर कंडिशनर बसवलेला आहे. गरज आहे ती फक्त त्याला योग्य फ्युअल देण्याची. तर आयुर्वेदात या उष्णतेचा संबंध जोडला जातो पित्तदोषाशी. उन्हाळ्यात हा पित्तदोष हमखास वाढतो. आता पित्त म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं तर ही आपल्या शरीरातली ती ऊर्जा आहे जी उष्णता आणि मेटाबॉलिझम म्हणजे चयापचय क्रिया कंट्रोल करते. आणि जेव्हा या पित्ताचं संतुलन बिघडतं तेव्हाच मग जळजळ, ॲसिडिटी, त्वचेच्या समस्या हे सगळं डोकंवर काढतं. म्हणूनच आयुर्वेदातले उन्हाळ्यावरचे बहुतेक उपाय हे वाढलेलं पित्त शांत करण्यावरच लक्ष केंद्रित करतात. आपण काय करतो? लगेच फ्रीजमधलं थंडगार काहीतरी पितो किंवा एसी लावून बसतो. पण हा आराम किती वेळ टिकतो? अगदी तात्पुरता. याच्या अगदी उलट आपल्या ज्या पारंपरिक रेसिपीज आहेत त्या या समस्येच्या थेट मुळावर काम करतात. त्या शरीराला आतून अगदी नैसर्गिक पद्धतीने थंड करतात. आणि हाच तो महत्वाचा फरक आहे जो आपण समजून घेतला पाहिजे. बरं, मग हे नैसर्गिक उपाय आहेत तरी कोणते? आजकाल देशभरातले मोठे मोठे न्यूट्रिशनिस्ट आणि डायटिशियन्स सुद्धा याच जुन्या रेसिपीजना पुन्हा लोकांसमोर आणत आहेत. कारण या गोष्टी आपल्या शरीरासाठी खऱ्या अर्थाने एक वरदान आहेत. चला मग अशाच 5 खास पेयांविषयी आज आपण जाणून घेऊया. हो, तब्बल 5. ही 5 पारंपरिक पेय फक्त आपली तहानच भागवत नाहीत, तर उन्हाळ्याच्या अनेक त्रासांपासून आपलं संरक्षणही करतात. बघूया तरी ही पेय आहेत कोणती? तर ही आहे ती 5 पेय. पहिलं तामिळनाडूचं नान्नारी सरबत जे रक्त शुद्धीकरणाचं काम करतं. मग येतं महाराष्ट्राचं लाडकं आमपन्ना जे आपल्याला उष्माघातापासून वाचवतं. उत्तर भारतातलं बेलपन्ना जे आपल्या पोटासाठी अटड्यांसाठी खूप चांगलं आहे. गुजरातचं छास म्हणजे आपलं ताक जे प्रोबायोटिक्सचा खजिना आहे. आणि कोकणाची शान सोलकढी जी उन्हाळ्यातला सगळा थकवा घालवते. म्हणजे बघा, प्रत्येक पेयाचा स्वतःचा एक वेगळा आणि खास फायदा आहे. या 5 पैकी आज आपण एका खास घटकावर जरा जास्त लक्ष देणार आहोत आणि तो घटक आहे कोकम. सोलकढी ज्यापासून बनते ते कोकम हे फळ खरंच निसर्गाचा एक चमत्कार आहे. चला तर मग याबद्दल जरा खोलात जाऊन माहिती घेऊया. तर कोकमचं शास्त्रीय नाव आहे गार्सिनिया इंडिका. हे जे सुंदर गडद जांभळ्या रंगाचं फळ आहे ना, ते आपल्या पश्चिम घाटाच्या जंगलांमध्येच आढळतं. आणि याचा वापर फक्त जेवणात नाही तर औषध म्हणून सुद्धा शेकडो वर्षांपासून केला जातोय. आणि हे किती वर्सटाईल आहे ते बघा. कोकम एक नॅचरल कूलंट आहे, म्हणजे शरीराला थंडावा देतं, पचनक्रिया सुधारतं, अँटीऑक्सिडंट्सनी भरलेलं आहे आणि ॲसिडिटीवर तर रामबाण उपाय आहे. एवढंच नाही तर याच्या बियांपासून जे कोकम बटर बनतं ते कॉस्मेटिक्समध्ये सुद्धा वापरलं जातं. म्हणजे बघा, एका छोट्याशा फळात कितीतरी गुण लपलेले आहेत. बरं, पण या सगळ्यामागे सायन्स काय आहे? रिसर्चमधून असं समोर आलंय की कोकममध्ये हायड्रॉक्सी सिट्रिक ॲसिड किंवा HCA नावाचा एक ॲक्टिव्ह कंपाऊंड असतो. आणि हाच घटक कोकमच्या या सगळ्या औषधी गुणधर्मांमागचं खरं कारण आहे. आणि इथेच बघा, आपलं पारंपरिक ज्ञान आणि आजचं आधुनिक विज्ञान कसं एकत्र येतं. आणि हे फक्त जुन्या लोकांचंच म्हणणं नाहीये. आजचे हेल्थ एक्सपर्ट्स जसं की बंगलोरच्या न्यूट्रिशनिस्ट एडविना राज त्यासुद्धा हेच सांगतात.
त्यांच्या मते उन्हाळ्यामुळे येणाऱ्या थकव्यावर सोलकढी हा एक बेस्ट उपाय आहे. त्या स्वतः त्यांच्या पेशंट्सना याची शिफारस करतात. तर मग ह्या सगळ्या माहितीमधून आपण घरी काय घेऊन जायचं? म्हणजे या जुन्या शहाणपणाचा वापर आपल्या रोजच्या आयुष्यात कसा करायचा? चला, सोप्या शब्दांत समजून घेऊया. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, फक्त 3 सोप्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. पहिली, आपल्या आजी-आजोबांनी सांगितलेलं जे पारंपरिक ज्ञान आहे त्याकडे लक्ष द्या. दुसरी, आपल्या आजूबाजूला जे नैसर्गिक आणि स्थानिक पदार्थ मिळतात त्यांचा वापर करा. आणि तिसरी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, शरीराला बाहेरून नाही तर आतून थंड करण्यावर फोकस करा. मग आता वाट कसली बघताय? या वीकेंडला आपल्या जवळच्या मार्केटमध्ये जा. कच्च्या कैऱ्या आणा, कोकम आणा आणि स्वतःसाठी परंपरेचा हा एक ग्लास तयार करा. विश्वास ठेवा, आपलं शरीर आपल्याला धन्यवादच देईल. आणि जाता जाता एक विचार नक्की करा. कदाचित या उन्हाळ्याला हरवण्याचा सर्वोत्तम मार्ग बाहेर नाही तर आपल्या आतच दडलेला असेल तर